Hello students, welcome to all in an online lecture series of subject biology. You are learning the topic number 9, that is the morphology of flowering plants. So in this topic you learn about the inflorescence. Now in today's lecture you learn about the flower, but some points about the flower you learn in the last lecture. So in today's lecture we will discuss about the one flower part, one florohorel, and that florohorel is androecium. So androecium is the male reproductive organ, okay, male reproductive part of a flower. So out of these four florohorels, this is the third florohorel from outer side. Outermost is the calyx, inner to the calyx there is the corolla, and inner to the corolla there is the androecium. So in a floral formula, this androecium is represented by the symbol capital A. Okay, so the individual member of the androecium is known as stamen. So stamen, a group of stamen is nothing but the androecium. So the single stamen consists of anther, filament and connective. See the structure of the stamen. Here this structure is the anther, then this is stalk like structure is the filament, and for the connection there is the connective tissues. Connectives a part आहे. So structure of the anther consists of anther, connective and filament. And if we take section of the anther, it shows such type of structure. Okay, so this here we can see that here are some chambers, and these chambers contains the pollen grains. Okay, so these are male gametes, and these are nothing but the pollen sacs. या काय आहेत, pollen sacs आहेत, आणि त्यांच्यामध्ये काय आहेत, पोलन ग्रेन्स आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळ्या प्लांट्स मधले जे स्टॅमेन्स आहेत त्यांच्यामध्ये जे अँथर्स आहेत त्यामध्ये हे स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. काहींमध्ये काही बायलोब्स्ड असतात, अगेन काही असतात ते बायथेकस, टेट्रालोक्युलर, टेट्रास्पोरॅन्जिएट असतात. फॉर एक्झाम्पल दत्तुरा. तर काही मोनोथेकस असतात, जसे बायथेकस आहे तसेच काही मोनोथेकस असतात, म्हणजे सिंगल लोब असतं त्यांच्यामध्ये. आणि काही बायथेकस असतात, 2 लोब्स असतात. बायलोक्युलर, बायस्पोरॅन्जिएट स्ट्रक्चर्स पण असतात. त्याचं एक्झाम्पल आहे हिबिस्कस. ओके, सो डिफरंट टाईप्स ऑफ दी अँथर्स आर देअर. देन अँथर. अँथर इज द टर्मिनल इन पोझिशन. अँथर हा टोकाला असतो, टर्मिनलला असतो. अँथर प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. अँथरचं फंक्शन काय, इट प्रोड्यूस पोलन ग्रेन्स. देन द फिलामेंट. स्टॉक ऑफ स्टॅमेन बियर्स ॲट इट्स टिप. फिलामेंट काय आहे, एक स्टॉक आहे आणि त्याच्या टिपला काय आहे, इट बियर्स अँथर्स. देन इट रेजेस अँथर टू अ प्रॉपर हाईट. हा फिलामेंट का, त्याचं फंक्शन काय आहे, सो दिस फिलामेंट रेजेस अँथर टू अ प्रॉपर हाईट फॉर इझी डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन्स. जेव्हा पोलन ग्रेन्स मॅच्युअर्ड होतात तेव्हा हे अँथर्स बस्ट होतात आणि त्यातले पोलन ग्रेन्स बाहेर पडत असतात. मग इझी डिस्पर्सल होण्यासाठी, इझिली ते एअरमध्ये स्प्रेड होण्यासाठी किंवा इन्सेक्ट थ्रू जर पॉलिनेशन होणारं असेल तर इन्सेक्टमधले जे फर आहेत त्यांच्यामध्ये ते अडकण्यासाठी हे जे फिलामेंट्स आहेत ते त्याच्यामुळे त्यांची हाईट रेज होते. ओके, सो कनेक्टिव्ह, इट इज इन अ कंटिन्युएशन विथ द फिलामेंट. कनेक्टिव्ह का आहे, सी हियर दिस इज कनेक्टिव्ह. सो इट इज इन अ कंटिन्युएशन विथ द फिलामेंट. फिलामेंटच कंटिन्यू होऊन अँथरमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे, कंटिन्युएशन आहे. सो इट इज सिमिलर टू मिडरीफ. मिडरीफ सारखंच आहे, एक लाईन आहे मध्ये. अँड कनेक्ट्स टू अँथर लोब्स. हे जे 2 अँथर लोब आहेत, हा एक लोब आणि हा एक लोब, तर यांना कनेक्ट हे करत असतात. अँड सो दे कनेक्ट दी अँथर लोब्स टुगेदर अँड ऑल्सो विथ दी फिलामेंट. आणि परत हे जे अँथर्स आहेत त्यांना फिलामेंट बरोबर सुद्धा हे कनेक्ट करत असतात. सी हियर यू कॅन ऑल्सो सी दॅट दीज आर पोलन सॅक्स. आणि या पोलन सॅक्समधले हे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये हे पोलन ग्रेन्स असतात. देन मोनोथेकस आणि डायथेकस असे अँथर्समध्ये आपण असे टाईप्स असतात. मोनोथेकस, मोनो मीन्स सिंगल,
आणि डायथेमिस 2. मग असे हे जे स्ट्रक्चर आहे ते मोनोथेकस आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते डायथेकस आहे. देन पॉलिअँड्रस टाईप ऑफ कंडिशन. जसं आपण कॅलॅक्समध्ये बघितलं, करोलामध्ये बघितलं पॉलीपेटॅलस, पॉलीसेपॅलस, तसंच अँड्रोशियममध्ये सुद्धा एक कंडिशन असते पॉलिअँड्रस. हिअर ऑल द स्टॅमेन्स आर फ्री. इथे जे स्टॅमेन्स असतात ते फ्री असतात. ह्या इमेजमध्ये बघू शकतो हे जे सगळे स्टॅमेन्स आहेत ते कसे आहेत, फ्री आहेत, एकमेकांना बाइंड झालेले नाही आहेत, फ्यूज झालेले नाही आहेत. मग असे जे फ्री स्टॅमेन्स असतील देन द कंडिशन इज द पॉलिअँड्रस. अँड इफ द स्टॅमेन्स आर फ्यूज्ड, आणि हे जे स्टॅमेन्स जर फ्यूज्ड असतील, एकमेकांना बाइंड झालेले असतील, तर त्यामध्ये 2 कंडिशन्स असतात. द वन इज द कोहेजन अँड द अनदर इज अधेशन. सो कोहेजन मीन्स फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ ए सिमिलर होरल्स. सिमिलर होरल्समध्ये असलेलं फ्युजन म्हणजेच कोहेजन. अँड अधेशन मीन्स फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिसिमिलर होरल्स. डिसिमिलर होरल्समध्ये असलेलं फ्युजन म्हणजेच काय, अधेशन. सो कोएजन ऑफ स्टॅमेन्स. आता डिटेलमध्ये आपण बघूया कोएजन ऑफ स्टॅमेन्स. व्हेन स्टॅमेन्स आर युनायटेड बाय फिलामेंट्स अँड अँथर्स आर फ्री, द कंडिशन इज ॲडल्फी. आता आपण स्टॅमेनचं स्ट्रक्चर बघितलं. स्टॅमेन कशाने बनलेला असतो, अँथर, फिलामेंट, आणि अँथर आणि फिलामेंट या सगळ्यांना एकत्र कनेक्ट करणारं कनेक्टिव्ह. मग यामध्ये कोएजन ऑफ स्टॅमेन या कंडिशनमध्ये काय होतं, हिअर द स्टॅमेन्स आर युनायटेड बाय फिलामेंट्स. इथे स्टॅमेन्स युनाईट झालेले आहेत, पण कशाने, तर फिलामेंट्सने. अँड अँथर्स आर फ्री, अँथर्स फ्री असतात. मग अशी जी कंडिशन आहे त्याला कोएजन ऑफ स्टॅमेन म्हणायचं, आणि याला ॲडल्फी असा एक वर्ड आहे. मग त्यानुसार याच्यामध्ये बरेच टाईप्स आहेत. त्यामध्ये मोनो ॲडल्फस, हिबिस्कसमध्ये आपल्याला ही कंडिशन दिसून येते. इथे यांचे जे हे अँथर्स आहेत, अँथर्स इथे आपल्याला फ्री दिसत आहेत, पण यांचे जे फिलामेंट आहेत ते ह्या ट्यूबमध्ये एकमेकांना बाइंड झालेले आहेत, जॉईंट झालेले आहेत, आणि त्यांचे अँथर्स आपल्याला फ्री दिसत आहेत. मोनो ॲडल्फस, कारण हे सगळे अँथर्स खूप इन्फिनाईट अँथर्स आहेत आणि त्यांना कनेक्ट करणारं एकच फिलामेंट्स आहे, मोनोडॅल्फस, एकच स्ट्रक्चर त्यांनी फॉर्म केलेलं आहे. डायडॅल्फस म्हणजे काय, डाय मीन्स 2, हा एक ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप. हा 9+1 असा हा ग्रुप असतो, म्हणजे हा एक अख्खा ग्रुप, हा 1 ग्रुप झाला, हा दुसरा ग्रुप. त्यामुळे डाय मीन्स 2 ॲडल्फी आर हिअर, डायडल्फस. त्यानंतर पॉलीॲडल्फस, पॉली मीन्स मेनी. आता इथे काय होतं आहे, हे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यावरती बरेच असे अँथर्स आहेत, पण इथे ग्रुप्स आहेत ते 2पेक्षा जास्त आहेत, म्हणून पॉलीॲडल्फस. हा एक ग्रुप झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा, सो पॉलीॲडल्फस. Then adhesion of stamens. When the stamens are united to petals or tepals, they are described as epipetalous. Adhesion मध्ये काय होतं, तर इथे स्टॅमेन्स आर युनायटेड टू पेटल्स, पेटल्सशी युनाईट झालेले आहेत, किंवा टेपल्स म्हणजे सेपल आणि पेटल्स कॉम्बिनेशन. पेटल्स और टेपल्स दे आर डिस्क्राइब्ड ॲज इपिपेटॅलस. अशी जे कंडिशन असलेलं म्हणायचं इपिपेटॅलस. एक्झाम्पल आहे दत्तुरा, लिली एट्सेट्रा. मग यामध्ये हे जे स्टॅमेन्स आहेत, हे जे स्टॅमेन्स आहेत ते हे जे पेटल्स आहेत त्यांना जॉईंट झालेले आहेत, त्यांच्याबरोबर युनाईट झालेले आहेत. इट इज इपिपेटॅलस टाईप ऑफ कंडिशन. अधेशन ऑफ स्टॅमेन्समध्ये अशी कंडिशन दिसून येते. त्यानंतर सिनजेनेसियस अँड सिनॅन्ड्रस, दीज आर अनदर 2 कंडिशन्स. व्हेन अँथर्स आर युनायटेड अँड फिलामेंट्स आर फ्री. आता इथे काय आहे, अँथर्स युनाईट झालेले आहेत, अँथर्स एकमेकांना फ्यूज झाले आहेत, पण त्यांचे फिलामेंट्स फ्री आहेत. सो सच कंडिशन इज सिनजेनी और सिनजेनेशियस. मग ही जी कंडिशन आहे यामध्ये इथे अँथर्स जे आहेत ते फ्यूज्ड आहेत, फ्यूज्ड अँथर्स, आणि हे जे फिलामेंट्स आहेत ते फ्री फिलामेंट्स आहेत. अँथर्स आर फ्यूज्ड, फिलामेंट्स आर फ्री. दिस कंडिशन इज सिनजेनी. सो सच टाईप ऑफ कंडिशन इज फाउंड इन सनफ्लॉवर. सनफ्लॉवरमध्ये दिसून येते. अगेन स्टॅमेन्स आर फ्यूज्ड बाय बोथ फिलामेंट्स अँड अँथर्स. आता इथे हे जे स्टॅमेन आहेत, याच इमेजमध्ये बघा, इथे जे स्टॅमेन्स आहेत त्यांच्यामध्ये अँथर्ससुद्धा फ्यूज्ड आहेत अँड ऑल्सो फिलामेंट्स आर फ्यूज्ड.
anthers and filaments both are in a fused condition. So such condition is synandrous condition. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटाची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची कंडिशन्स दिसून येते. सो दीज आर डिफरंट युनियन ऑफ दी स्टॅमेन्सचं जे कॉम्बिनेशन आहे एकमेकांना बाइंड होणं, अँथर्स, फिलामेंट्स, त्याच्यानुसार हे त्याचे काय आहेत वेगवेगळे टाईप्स आहेत. सो दिस इज ऑल अबाउट दी अँड्रोशियम. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दी गायनोशियम अँड द प्लासेंटेशन. थँक यू.